Okay, good morning, boys and girls, and welcome back. In the previous period, yesterday, we were on page number 194, and I think we had completed the four passages, four short passages on page number 194. मुलांनो, काल आपण पेज नंबर 194 वर होतो आणि सुरुवातीचे छोटे चार पॅसेज आपण पूर्ण केले होते. तुम्हाला जर आठवत असेल तर पासपार्टू आणि मॅडम ऑडा यांच्यामधला संवाद होता तो शेवटचा. काय होता संवाद? की पासपार्टूने आपली खोली सोडली आणि तो औडाला भेटायला तिला निरोप द्यायला आपले मालक म्हणजे कोण? फिलियस फॉगचा निरोप ऑडाला देण्यासाठी पासपार्टू तिच्या रूमवर गेला आणि म्हणाला, मॅडम, आय कॅन डू नथिंग माय सेल्फ, नथिंग. आय हॅव नो इन्फ्लुएन्स ओव्हर माय मास्टर बट यू परहॅप्स. मॅडम, मी मात्र माझा त्यांच्यावर काही प्रभाव नाही, मी त्यांना समजावून सांगू शकत नाही, परंतु तुमचा मात्र त्यांच्यावर प्रभाव आहे. तुम्ही त्यांना या गोष्टीचं महत्व समजावून सांगू शकता किंवा त्यांना या चिंतेतून या संकटातून बाहेर येण्यासाठी त्यांची मदत करू शकता. अशा प्रकारचा सल्ला, अशा प्रकारचा निरोप त्या पासपार्टूने मॅडम ऑडाला दिला होता. हे आपण काल पाहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल. हा, आणि आज आपण त्या पुढचा भाग सुरू करणार आहोत. पेज नंबर 194, सेकंड पार्ट अँड पॅसेज नंबर 4, सॉरी पॅसेज नंबर 5. हा, जेव्हा मग पासपार्टूने ऑडाला म्हटले, मॅडम, आय कॅन डू नथिंग माय सेल्फ, नथिंग. मॅडम, मी काहीही करू शकत नाही, मी माझ्या मालकाची, फिलियस फॉगची कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही. आय हॅव नो इन्फ्लुएन्स ओव्हर माय मास्टर बट यू परहॅप्स. माझा प्रभाव त्यांच्यावर काहीही नाही, मी एक नोकर माणूस आहे, मी मालकांना काय सांगणार आहे. उलट तुम्ही त्यांची मंगेतर आहात, तुम्ही त्यांची गर्लफ्रेंड आहात, म्हणून तुमचं ते ऐकतील कदाचित, म्हणून तुम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. असा संदेश, असा सल्ला पासपार्टूने ऑडाला सांगितला किंवा ऑडाला दिला. पुढे काय घडलं चला पाहूया. व्हॉट इन्फ्लुएन्स कुड आय हॅव, रिप्लाइड ऑडा. काय म्हणाली ऑडा? त्याचं बोलणं ऐकून, पासपार्टूचं बोलणं ऐकून ऑडा म्हणाली, व्हॉट इन्फ्लुएन्स कुड आय हॅव. माझं काय चालणार आहे त्यांच्या समोर. पासपार्टू तू मला म्हणतोय की फिलियस फॉगला समजावून सांगा, तुमचं ते ऐकतील. तर ऑडा म्हणाली, व्हॉट इन्फ्लुएन्स कुड आय हॅव. मी काय सांगू शकते त्यांना, माझं काय चालणार आहे इथे. मी काही त्यांची पत्नी झाली आहे नाही, त्यामुळे माझं काय चालणार आहे, मी काय सांगणार आहे, माझं काय ते ऐकणार आहे, असं ऑडा म्हणाली. व्हॉट इन्फ्लुएन्स कुड आय हॅव, रिप्लाइड ऑडा. मिस्टर फॉग इज इन्फ्लुएन्स्ड बाय नो वन. मिस्टर फॉग वर कोणाचाही प्रभाव नाही, ते कोणाचंच ऐकत नाही, ते स्वतःच्या मनाचेच राजे आहेत, ते स्वतःच्याच मनाचे निर्णय घेतात, कोणाचंही ऐकत नाही. मिस्टर फॉग इज इन्फ्लुएन्स्ड बाय नो वन. हॅज ही एव्हर अंडरस्टूड दॅट माय ग्रॅटिट्यूड टू हिम इज ओव्हरफ्लोईंग. Has he ever understood that my gratitude to him is overflowing? त्यांनी कधी ही गोष्ट समजून घेतली आहे का की माझे त्यांच्यावर केलेले उपकार हे ओसंडून वाहत आहेत किंवा त्यापेक्षा जास्त झालेले आहेत. मी त्यांच्यावर अनेक उपकार केले आहेत, कधी त्यांनी ही गोष्ट समजून घेतली आहे का. ऑडा म्हणते आहे कोणाला? पासपार्टूला. हॅज ही एव्हर अंडरस्टूड, त्यांनी कधी समजून घेतलं आहे का, दॅट माय ग्रॅटिट्यूड टू हिम इज ओव्हरफ्लोईंग. त्यांच्यावर माझे उपकार हे खूप जास्त आहेत, ओव्हरफ्लोईंग आहेत, ओसंडून वाहत आहेत. हे कधी त्यांनी समजून घेतलं आहे का माझी गोष्ट. प्रश्न आहे तो. आणखी प्रश्न विचारते ती, हॅज ही एव्हर रेड माय हार्ट. रेड स्पेलिंग पहा, READ. ऍक्च्युअली तो पास्ट टेन्स आहे रीडचा.
मला माहित आहे, रीड, रेड, रेड तीनही स्पेलिंग सारखेच असतात, पण पास्टेन्स नुसार आपल्याला त्याला रेड वाचावा लागतो. तसा आहे तो भाग. काय म्हणाली ती? हॅज ही एव्हर रेड माय हार्ट? माझं मन कधी त्यांनी ओळखलं आहे का? आता इथं वाचणे असा अर्थ नाही काढायचा त्या रिएडचा, त्याचा अर्थ काढायचा ओळखले. माझं हार्ट, माझं अंतःकरण, माझ्या मनातील त्यांच्याबद्दलचा प्रेम कधी त्यांनी ओळखलं आहे का? हॅज ही एव्हर रेड माय हार्ट? माझं मन कधी त्यांनी ओळखलं आहे का? माझ्या मनातील भाव त्यांनी कधी समजून घेतले आहेत का? माय फ्रेंड, ही मस्ट नॉट बी लेफ्ट अलोन अँड इन्स्टंट. माय फ्रेंड, ऑडा म्हणाली कोणाला? पासपार्टूला. काय म्हणाली? मित्रा, माय फ्रेंड, ही मस्ट नॉट बी लेफ्ट अलोन अँड इन्स्टंट. त्यांना क्षणभरही एकटं सोडता कामा नये मित्रा. कारण आजचा हा प्रसंग त्यांच्यावर फार आघात करून गेलेला आहे. अशा या आघाताच्या वेळी ते कोणताही एक मार्ग निवडू शकतात, आपलं जीवन संपवू शकतात, आत्महत्या करू शकतात. त्यांना एकटं सोडता कामा नये मित्रा. कोण म्हणाली? औडा. कोणाला? पासपार्टूला. माय फ्रेंड, ही मस्ट नॉट बी लेफ्ट अलोन अँड इन्स्टंट. अँड इन्स्टंट, क्षणभरही त्यांना एकटं सोडता कामा नये मित्रा. यू से ही इज गोइंग टू स्पीक विथ मी धिस इव्हनिंग? तू सांगतोयस की आज संध्याकाळी ते माझ्याशी चर्चा करणार आहेत, मिस्टर फॉग. यू से ही इज गोइंग टू स्पीक विथ मी धिस इव्हनिंग? पासपार्टू म्हणाले, येस मॅम, येस मॅडम, प्रॉबेबली टू अरेंज फॉर युअर प्रोटेक्शन अँड कम्फर्ट इन इंग्लंड. इंग्लंडमध्ये मॅडम तुम्ही राहत आहात सध्या, त्यामुळे तुमची सुरक्षा आणि तुम्हाला योग्य सोय योग्य आराम मिळावा याबद्दलची सोय करण्याची चर्चा बहुधा ते तुमच्यासोबत आज संध्याकाळी करणार आहे. कोण म्हणाला? पासपार्टू. येस मॅडम, प्रॉबेबली, प्रॉबेबली म्हणजे बहुधा, बहुतेक. प्रॉबेबली टू अरेंज फॉर युअर प्रोटेक्शन अँड कम्फर्ट इन इंग्लंड. इंग्लंडमध्ये तुम्हाला राहणे सोयीचे व्हावे, तुमचं संरक्षण व्हावं, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये याबाबतची चर्चा ते तुमच्यासोबत आज संध्याकाळी करणार असं मला वाटते मॅडम. त्यावर मॅडम काय म्हणाल्या? मॅडम म्हणाला, वेल, वी शॅल सी, रिप्लाइड ऑडा, बिकमिंग सडनली पेन्सिव्ह. पेन्सिव्ह म्हणजे उदास, खिन्न, निराश. काय म्हणाली ती? वी शॅल सी, ठीक आहे, पाहू संध्याकाळी काय होते ते. वी शॅल सी, रिप्लाइड ऑडा, बिकमिंग सडनली पेन्सिव्ह. अचानक उदास होऊन ऑडा म्हणाली, ठीक आहे, पाहू संध्याकाळी काय होते ते. नेक्स्ट पॅसेज. थ्रू आउट द डे, दॅट वॉज संडे, थ्रू आउट द डे the house in Savile Row was as if uninhabited. Throughout the day, दिवसभर, throughout म्हणजे दिवसभर, throughout the day, दिवसभर, त्या दिवशी, संडेचा दिवस होता, रविवारचा, त्या दिवशी दिवसभर, the house in Savile Row was as if uninhabited. The house in Savile Row. Savile Row is the area of England where the house of Phileas Fogg was located. माहिती आहे तुम्हाला? इंग्लंडचा तो परिसर आहे सॅव्हिली रो, ज्या परिसरामध्ये फिलियस फॉगचे घर आहे. त्या घराबद्दल काय म्हणते आहे वाक्य? थ्रू आउट द डे ऑन संडे द हाऊस इन सॅव्हिली रो वॉज ॲज इफ इनहॅबिटेड. त्या दिवशी रविवारी दिवसभर सॅव्हिली रोच्या त्या घरात ते घर निर्जन वाटत होतं, जणू काही त्या घरात कोणी राहतच नाही. एवढं शांत, एवढं स्थिर, एवढं स्तब्ध, एवढं निर्वात, एवढं निर्जन ते घर वाटत होतं. घरात तर सगळे होते. सगळे म्हणजे कोण? फिलियस फॉग, पासपार्टू, ऑडा, पण कुठल्याही प्रकारचा आवाज नाही, बोलचाल नाही. त्यामुळे ते घर असं वाटत होतं जणू काही
त्या घरात कोणी राहतच नाही. इनहॅबिटेड, निर्वात, निर्जन, जसं कोणी तिथे राहतच नाही. And Phileas Fogg, for the first time since he had lived in that house, did not set out for his club when Westminster clock struck 11:30. 11:30. past 11, 11:30. 11:30, 11:30. 11:30चे ठोके वेस्टमिन्स्टर घड्याळाचे वाजले होते. वेस्टमिन्स्टर हे घड्याळाचं नाव आहे, घड्याळाच्या कंपनीचं नाव आहे. जसं आपल्याकडे टायटन आहे की नाही, अशा घड्याळाचं नाव आहे, तसं इंग्लंडमध्ये एक घड्याळ कंपनी आहे जिचं नाव आहे वेस्टमिन्स्टर. अर्थात ही भिंतीवरची घड्याळ आहे ज्याचे ठोके वाजतात. तर घड्याळाचे ठोके किती झाले होते? 11:30, 11:30 वाजले होते सकाळचे. पण तरीही फिलियस फॉग घराबाहेर पडले नव्हते. असं पहिल्यांदा त्या घरात राहताना त्यांच्यासोबत झालं होतं. आलं का लक्षात? फिलियस फॉग फॉर द फर्स्ट टाइम सिन्स ही हॅड लिव्ड इन दॅट हाऊस, त्या घरात राहत असल्यापासून असं फिलियस फॉग सोबत पहिल्यांदा झालं होतं की ही डिड नॉट सेट आउट. सेट आउट म्हणजे बाहेर पडणे, कुठेतरी जायला निघणे. ही डिड नॉट सेट आउट फॉर हिज क्लब इन रिफॉर्म क्लब इन लंडन. लंडनच्या त्या रिफॉर्म क्लबवर जायला फिलियस फॉग निघाले नव्हते. असं पहिल्यांदा त्यांच्यासोबत झालं होतं जेव्हा की वेस्टमिन्स्टर घड्याळाचे ठोके हे 11:30 दाखवत होते. 11:30चे घड्याळाचे ठोके पडले तरीही फिलियस फॉग त्या रिफॉर्म क्लब मध्ये जायला निघाले नाही, घरून बाहेर पडले नाही. असं पहिल्यांदाच त्यांच्यासोबत झालं होतं. यावरून आपण असं म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो की फिलियस फॉगची मनस्थिती घराबाहेर पडण्याची नाही आहे. त्या आघातामुळे ते एवढे दुःखी झालेले आहेत, एवढे निराश आणि उदास झालेले आहेत की त्यांना घराबाहेर पडण्याची मुळीच इच्छा नाही. आलं का लक्षात? नेक्स्ट पॅसेज. वाय शुड ही प्रेझेंट हिमसेल्फ ऍट द रिफॉर्म. रिफॉर्म क्लब वर त्याने का म्हणून जायला पाहिजे? आता तर तिथे जाण्याचं काही कारण नाहीये. का? कारण पैज हरले आहेत, ते पैज हरले आहेत, बक्षिसाचं रक्कम त्यांना मिळाली नाही हरल्यामुळे. आता तिथे जाण्याचं काही कारणच नाहीये. वाय शुड ही प्रेझेंट हिमसेल्फ ऍट द रिफॉर्म. त्या रिफॉर्म क्लब मध्ये आता त्यांनी का जावं, का म्हणून जावं? हिज फ्रेंड्स नो लॉंगर एक्सपेक्टेड हिम देअर. त्याच्या मित्रांना, कोणाच्या? फिलियस फॉगच्या मित्रांना आता त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती की फिलियस फॉगने रिफॉर्म क्लबवर यावं, कारण आता त्याचा व त्यांचा काही संबंध राहिला नव्हता. शर्यत हरल्यामुळे रिफॉर्म क्लबवर येण्याचा आता फिलियस फॉगला कोणतं कारण राहिलेलं नव्हतं. हिज फ्रेंड्स नो लॉंगर एक्सपेक्टेड हिम देअर ॲज फिलियस फॉग हॅड नॉट अपियर्ड इन द सलून. इथे सलून या शब्दाचा अर्थ प्लेस, तसा शब्दशः अर्थ मुलांना सलूनचा न्हाव्याचे दुकान, कटिंग करण्याचे न्हाव्याचे दुकान, आपण त्याला सलून म्हणतो. पण इथं सलूनचा अर्थ काढायचा आहे तुम्हाला नियमित जाण्याचे ठिकाण, जिथे आपण नियमित जातो असं ठिकाण, त्याला सलून म्हटलंय. जसं रिफॉर्म क्लब वॉज ए सलून फॉर फिलियस फॉग. फिलियस फॉग साठी रिफॉर्म क्लब हा सलून होता. आलं का लक्षात? म्हणजे नेहमीचे ठिकाण असा त्याचा अर्थ काढायचा आहे. As Phileas Fogg had not appeared in the saloon on the evening before, he had lost his wager. फिलियस फॉग हा दररोज संध्याकाळप्रमाणे त्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे रिफॉर्म क्लबवर गेलेला नव्हता जेव्हापासून तो आपली शर्यत हरला. तो दिवस कोणता होता? सॅटरडे 21 ऑफ डिसेंबर ऍट ए क्वार्टर बिफोर 9. 9:15 वाजता 21 डिसेंबरला शनिवारी तिथे तो पोहोचला होता. परंतु तो 5 मिनिट उशिरा पोहोचला होता, त्यामुळे तो शर्यत हरला, पैज हरला. तेव्हापासून आता तो त्या क्लबवर गेला नव्हता आणि तिथे जाण्याचं त्याला कोणतं कारणही वाटत नव्हतं.
आलं लक्षात? As Phileas Fogg had not appeared in the saloon on the evening before, he had lost his wager. जेव्हापासून तो पैज हरला तेव्हापासून तो त्या रिफॉर्म क्लबवर गेलेला नव्हता. त्याची शेवटची भेट रिफॉर्म क्लबवर कोणत्या दिवशी झाली? ऑन सॅटरडे 21 डिसेंबर ॲट ए क्वार्टर बिफोर 9. 21 डिसेंबर शनिवारी 8:45 वाजता तो तिथे गेला. परंतु शर्यत हरल्यानंतर तो तेव्हापासून तिथे गेलेला नव्हता. इट वॉज नॉट इवन नेसेसरी that he should go to his bankers for the 20,000 pounds, and it was not necessary. आणि आता ही तिथं जाण्याची गरजही उरली नव्हती. कुठे? for that he should go to his bankers, बँकेतून जिथून त्याला 20,000 पाऊंड मिळणार होते बक्षिसाची रक्कम, आहे की नाही? शर्यत जिंकली, पैज जिंकली, त्याची बक्षिसाची रक्कम किती होती मुलांनो? 20,000 पाऊंड. आता शर्यत ज्या अर्थी हरला फिलियस फॉग, त्यामुळे रिफॉर्म क्लबवर जाण्याची गरज नाही आणि बँकेत सुद्धा जाण्याची गरज नाही, कारण शर्यत हरला होता तो. इट वॉज नॉट इवन नेसेसरी दॅट ही शुड गो टू हिज बँकर्स फॉर द 20,000 पाऊंड. 20,000 पाऊंडाची रक्कम घेण्यासाठी आता बँकेत सुद्धा त्याला जाण्याची गरज उरली नव्हती. फॉर हिज अँटॅगोनिस्ट, विरोधक, त्याचा विरोध करणारे, त्याचे प्रतिस्पर्धी, त्यांना म्हटलंय अँटॅगोनिस्ट. फॉर हिज अँटॅगोनिस्ट ऑलरेडी हॅड हिज चेक इन देअर हँड. त्याच्या बक्षिसाच्या रकमेचा चेक त्यांच्या हातातच होता. कोणाच्या? त्याच्या विरोधकांच्या हातात. 3 लोक होते ते. तुम्हाला माहित आहे, फायर प्लेसच्या ठिकाणी त्या शर्यत लागलेली होती. ते 3 एकीकडे आणि फिलियस फॉग दुसरीकडे. तर त्याच्या रकमेचा, त्याच्या बक्षिसाच्या रकमेचा, किती होती बक्षिसाची रक्कम? 20,000 पाऊंड, 20,000 पाऊंड, 20,000 पाऊंड. या रकमेचा चेक त्याच्या विरोधकांच्या हातात आजही होता. ऑलरेडी त्यांच्याजवळ होता तो. For his antagonists already had his check in their hands, and they had only to fill it out and send it to the bearings to have the amount transferred to their credit. बक्षीस आता फिलियस फॉगला देण्याची गरज उरली नव्हती. मग आता काय करायचं होतं त्यांना? चेक मध्ये रक्कम भरून चेकची रक्कम त्या 3घांच्या खात्यात वळती करायची होती, म्हणजे ट्रान्सफर करायची होती. तो चेक त्यांच्या खात्यामध्ये बेरिंग्स मध्ये टाकायचा होता. बेरिंग्स म्हणजेच बँक. तर त्या बँकेत टाकून आपापल्या हिश्श्याची रक्कम त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करायची होती किंवा पाठवायची राहिलेली होती. त्यामुळे आता ना बँकेत जायची गरज होती फिलियस फॉगला आणि रिफॉर्म क्लबवर सुद्धा जाण्याची गरज उरली नव्हती. Next passage on page number 195. Mr. Fogg therefore had no reason for going out, and so he remained at home. फिलियस फॉगला बाहेर जाण्याचं आता कोणतं कारण राहिलं नाही. शर्यत जिंकला असता तर त्याला रिफॉर्म क्लबवर जावं लागलं असतं, बँकर्स कडे जावं लागलं असतं, चेक घ्यावा लागला असता आपल्या अँटॅगोनिस्ट कडून, आहे की नाही? पण शर्यत हरल्यामुळे, पैज हरल्यामुळे हे सगळे काम ठप्प झाले. आलं का लक्षात? मिस्टर फॉग देअरफॉर हॅड नो रिझन फॉर गोइंग आउट. आता फिलियस फॉगला घराबाहेर पडण्याची गरज नव्हती. अँड सो ही रिमेन्ड ॲट होम. आणि म्हणून तो घरातच पडून होता. He shut himself up in his room and busied himself putting his affairs in order. He shut himself in the room. त्याने स्वतःला आपल्या खोलीमध्ये बंदिस्त करून टाकले. and busied himself, आणि मग्न झाला. बिझी, मग्न होणे. busied himself putting his affairs in order. जी आपली पेंडिंग कामं होती, 80 दिवस तो घराबाहेर पडलेला होता, जगाचा
फेरफटका मारण्यासाठी. या 80 दिवसात जे त्याची कामं, वैयक्तिक कामं मागं राहिलेली होती, ती कामं पूर्ण करण्यामध्ये त्याने स्वतःला व्यस्त करून घेतले. घरात त्याने स्वतःला बंदिस्त करून घेतले आणि अशा प्रकारे तो आपलं काम निपटू लागला, कामाचा निपटारा करू लागला, घराबाहेर पडला नाही. Passepartout continuously ascended and descended the stairs. स्टेअर्स म्हणजे जिना. तो पासपार्टू जो होता त्याची खोली वरच्या माळ्यावर होती, म्हणून तो काय करायचा, ही कंटिन्युअसली पासपार्टू कंटिन्युअली असेंडेड अँड डिसेंडेड द स्टेअर. असेंड म्हणजे वर चढणे, डिसेंड म्हणजे खाली उतरणे. दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत ते. दिस इज द पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स, अँटोनिम्स, असेंडेड, डिसेंडेड. हे विरुद्ध शब्दांची जोडी आहे मुलांनो, नोट करून घ्या. पासपार्टू कंटिन्युअसली असेंडेड अँड डिसेंडेड द स्टेअर. पासपार्टू बेचैन होता, त्याचं कोणत्याही कामात मन लागत नव्हतं, कारण त्याचं संपूर्ण लक्ष कोणावर केंद्रित केलेलं होतं, त्याने आपल्या मालकाच्या हालचालींवर. मालक काही वाईट काम, त्या मालक काही वेगळा पर्याय निवडतात का, आपल्या जीवाचं काही बरं वाईट करतात का, यासाठी तो मालकावर बारीक नजर ठेवून होता, लक्ष ठेवून होता. आणि म्हणून तो कधी वर जायचा, कधी खाली यायचा, कधी वर जायचा, कधी खाली यायचा. अशा प्रकारे वर खाली येणे त्याचे सतत सुरू होते. पासपार्टू कंटिन्युअली असेंडेड अँड डिसेंडेड द स्टेअर्स. The hours were long for him. त्याचा वेळ पास होत नव्हता, कारण तो बेचैन होता. मालकावर लक्ष ठेवायचं की आपले काम करायचे, काय करायचं त्याला काही सुचेना. त्याचा वेळ जात नव्हता. वेळ कसा घालवावा हाच मोठा प्रश्न पासपार्टू समोर होता. द अवर्स वर लॉंग फॉर हिम. या वाक्याचा अर्थ काय करायचा, त्याचा वेळ जात नव्हता. द अवर्स वर लॉंग फॉर हिम. He listened at his master's door and looked through the keyhole as if he had a perfect right so to do, and as if he feared that something terrible might happen at any moment. काय केलं त्याने, he listened at his master's door. आपल्या मालकाच्या दाराला कान लावून तो कानोसा घेऊ लागला. खोलीमध्ये मालक काय करतायत, कोणतं काम करतायत, काय करतायत याचा कानोसा, याचा आवाज तो दाराला कान लावून ऐकू लागला. ही लिसन्ड ॲट द मास्टर्स डोअर अँड लुक थ्रू द की होल. की होल दाराला जे कुलूप असते की नाही, फिट केलेलं, दारात ऑलरेडी फिट केलेलं कुलूप असते, लॉक डोअर आजकाल मिळतात तसे दार. त्या दाराला की होल असते, कुलूप ऑलरेडी त्यामध्ये फिट केलेलं असते, त्याला की होल असे म्हणतात, ज्यामध्ये किल्ली घुसवून आपण कुलूप उघडतो, त्या छिद्राला की होल असं म्हणतात. मग त्याने काय केलं, फर्स्ट ही लिसन टू द मास्टर्स डोअर. पहिले आपल्या मालकाच्या खोलीच्या दारातून त्याने आतला कानोसा घेतला, आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला, आणि नंतर काय केलं, लुक थ्रू द की होल. आणि मग हळूच त्या कुलपाच्या की होल मधून तो आतलं दृश्य पाहू लागला, मालक काय करतायत. ऍज इफ ही हॅड ए परफेक्ट राईट सो टू डू. जणू काही त्याला तो कायदेशीर अधिकार होता काय करण्याचा, दारातून खोलीत काय चाललंय त्याचा कानोसा घेण्याचा, की होल मधून पाहून आत काय होते आहे हे पाहण्याचा जणू काही त्याला अधिकारच होता. कारण तो नोकर होता, पण कसा, फेथफुल, विश्वासू नोकर. फिलियस फॉगचा तो विश्वासू नोकर असल्यामुळे जणू काही हा नैतिक अधिकार त्याला मिळालेला होता. खोलीत काय होतंय याचा कानोसा घेणे, की होल मधून आतलं दृश्य पाहणे, हा जणू त्याला अधिकार मिळालेला होता. इफ ही हॅड ए परफेक्ट राईट, राईट म्हणजे अधिकार, राईट सो टू डू, अँड ऍज इफ ही फिअर्ड that something terrible might happen at any moment.
कोणत्याही क्षणी काही भयंकर घटना घडू शकते याची भीती त्याच्या मनात होती. म्हणून तो सतत आपल्या मालकावर लक्ष ठेवून होता, बारीक लक्ष ठेवून होता. त्यात दुसऱ्या कोणत्याच कामात मन लागत नव्हतं. आपले मालक काय करतायत, काय लिहित आहेत, काय बोलत आहेत, काय खात आहेत, या सगळ्या गोष्टीवर त्याचं बारीक लक्ष होतं. कारण त्याला एक अपेक्षा होती की जणू एका क्षणात पुढच्या क्षणी काहीतरी अघटित घटू शकते, ही भीती त्याच्या मनात असल्यामुळे तो सतत आपल्या मालकावर लक्ष ठेवून असायचा. समटाइम्स ही थॉट ऑफ फिक्स, कधी कधी त्याच्या मनात डिटेक्टिव्ह फिक्सचाही विचार यायचा. बट नो लॉंगर इन अँगर, पण फिक्सचा विचार मनात आल्याबरोबर त्याला त्या डिटेक्टिव्ह फिक्सचा राग यायचा. जशी डिटेक्टिव्ह फिक्सची आठवण त्याच्या मनात यायची अधूनमधून, तसा त्याला त्या डिटेक्टिव्ह फिक्सचा राग यायचा. कारण त्याच्याच या घटनेमुळे, त्याचाच अनपेक्षित कृत्यामुळे, कोणतं अनपेक्षित कृत्य, त्याने लिव्हरपूलच्या स्टेशनवर फिलियस फॉगला अटक केली होती, आहे की नाही. कोठडीत ठेवलं होतं रात्री 2 वाजेपर्यंत काही गुन्हा नसताना, आणि यामुळेच फिलियस फॉग ही पैज हरला होता, आहे की नाही. त्यामुळे फिक्सची आठवण होताच पासपार्टूला त्याचा राग यायचा. समटाइम्स ही थॉट ऑफ फिक्स, कधी कधी फिक्सची आठवण तो करायचा, फिक्सचा विचार त्याच्या मनात यायचा. बट नो लॉंगर इन अँगर, पण आठवण आल्याबरोबर त्याचा राग यायचा. फिक्स like all the world had been mistaken in Phileas Fogg. फिक्सने फिलियस फॉगला अटक करून फार मोठी चूक केली होती. त्याला वाटू लागलं आता असं, कोणाला, पासपार्टूला. काय म्हणाला तो, मनाची विचार करू लागला. फिक्स लाईक ऑल द वर्ल्ड, अन्य जगातील अन्य लोकांप्रमाणे फिक्सने काय केलं होतं, फिलियस फॉगला अटक केली होती, है की नाही. फिक्स लाईक ऑल द वर्ल्ड हॅड बीन मिस्टेकन इन फिलियस फॉग, परंतु फिलियस फॉगला अटक करून फिक्सने फार मोठी चूक केली होती. अँड हॅड ओनली डन हिज ड्युटी इन ट्रॅकिंग अँड अरेस्टिंग हिम, पण प्रत्यक्षात फिक्सने त्याचं कर्तव्य पार पाडलं होतं. फिलियस फॉगचा पाठलाग करून आणि लिव्हरपूलच्या रेल्वे स्टेशनवर त्याला अटक करून डिटेक्टिव्ह फिक्सने आपलं कर्तव्य पार पाडलं होतं, यामध्ये दुमत नव्हतं. ही गोष्ट पासपार्टूला मान्य होती. परंतु ज्या फिलियस फॉगने कोणताही गुन्हा केलेला नव्हता, तो निर्दोष होता, तरीही त्याची शहानिशा न करता फक्त संशयाच्या भरोशावर त्याला अटक करून तुरुंगात टाकल्यामुळे त्याचं किती मोठं नुकसान झालं होतं, ही गोष्ट फिक्सने कधी विचारात घेतलीच नव्हती. त्यामुळे फिक्सची आठवण झाल्याबरोबर पासपार्टूला त्याचा राग यायचा. एकीकडे रागही यायचा, एकीकडे त्याने आपले कर्तव्य पार पाडले याचं समाधानही व्हायचं. अशा द्वंद्व स्थितीमध्ये, अशा द्विधा स्थितीमध्ये पासपार्टू होता. He had only done his duty in tracking, track म्हणजे पाठलाग करणे, tracking and arresting him, while he पासपार्टू, जेव्हा की पासपार्टू बाकीचे टिंब दिले आहेत, म्हणजे बाकीचा विचार त्याच्या मनातच राहिला. This thought, हा विचार, this thought haunted him, या विचाराने पासपार्टूला पछाडले होते, द्विधा मनस्थितीत टाकले होते, गोंधळून टाकले होते. दिस थॉट हॉन्टेड हिम, हॉन्ट शब्दशः अर्थ पछाडणे, गोंधळात पडणे, गोंधळून जाणे, काय करावे ते न सुचणे, अशी अवस्था. आलं का लक्षात. दिस थॉट हॉन्टेड हिम अँड ही नेव्हर सीज्ड कर्सिंग हिज मिझरेबल फॉली. फॉली म्हणजे मूर्खपणा आणि मिझरेबल म्हणजे भयंकर. परंतु
पासपार्टू स्वतःला दोष देऊ लागला. डिटेक्टिव्ह फिक्सने फिलियस फॉगला अटक केली, त्याचा पाठलाग केला, हे सगळं ठीक आहे. परंतु या पाठलाग करण्याची आणि अटक करण्याची पूर्वकल्पना कोणाला होती? पासपार्टूला होती. पासपार्टूने जर ही गोष्ट अगोदरच आपले मालक फिलियस फॉगला सांगितली असती तर फिलियस फॉगने आपल्या निर्दोष असण्याचे काही पुरावे आपल्या जवळ ठेवले असते, आहे की नाही? तर आपल्या मालकाला फिलियस फॉगला याबद्दल त्याने सावध केले नाही. हा जो मूर्खपणा त्याने केला, या मूर्खपणाबद्दल तो स्वतःला दोष देऊ लागला. कोण? पासपार्टू. This thought haunted him and he never ceased cursing his miserable folly. तो स्वतःला सतत शिव्याशाप देऊ लागला, बरं वाईट म्हणू लागला, आपल्या मूर्खपणाला दोष देऊ लागला. कोण? पासपार्टू. आलं का लक्षात? नेक्स्ट पॅसेज. फाइंडिंग हिमसेल्फ टू रेचेड. फाइंडिंग हिमसेल्फ टू रेचेड. रेचेडचं स्पेलिंग पहा मुलांनो, WRETCHED. याच्यामध्ये दोन अक्षर सायलेंट आहेत, एक डब्ल्यू आणि दुसरा टी. त्याचा उच्चार काय करायचा? रेचेड. रेचेड म्हणजे दुःखी, अनहॅपी, डिसअपॉइंटेड, सॅड. फाइंडिंग हिमसेल्फ टू रेचेड टू रिमेन अलोन, he knocked at Auda's door. स्वतःला अतिशय दुःखी समजून, एकटा राहून, एकटा असल्यामुळे तो स्वतःला खूप दुःखी आणि दोष देऊ लागला. खूप दुःखी तर होत असतो आणि स्वतःला दोषही देऊ लागला. या दोन भावनांमुळे शेवटी त्याने काय केले? ही नॉक्ड ॲट ऑडाज रूम. आतापर्यंत बाहेर एकटा उभा राहून, कुठे बाहेर उभा राहतो होता? तो फिलियस फॉगच्या खोलीच्या बाहेर. हे सगळे विचार त्याच्या मनात आले. कशा प्रकारे डिटेक्टिव्ह फिक्सने फिलियस फॉगचा पाठलाग केला, कशा प्रकारे त्याला अटक केली तो निर्दोष असताना, आणि कशा प्रकारे पासपार्टूला या सगळ्या गोष्टीची कल्पना असून देखील त्याने आपल्या मालकाला याबद्दल सावध केले नाही, तो स्वतःला दोष देऊ लागला. हे सगळे विचार तो फिलियस फॉगच्या खोली बाहेर उभा राहून करू लागला. शेवटी एकटा त्या अंधारात तो उभा होता, दुःखी होता, आणि म्हणून त्याने काय केले? ही नॉक्ड ॲट ऑडाज डोअर. नॉक, दार ठोठावणे. शेवटी न राहून त्याने ऑडा मारली. ही नॉक्ड ॲट ऑडाज डोअर, वेंट इनटू हर रूम, seated himself without speaking in a corner and looked ruefully at the young woman. काय केलं? पासपार्टूने औडाच्या खोलीचं दार ठोठावलं. जसं औडाने दार उघडलं तसं तो आत गेला आणि एक शब्दही न बोलता एका कोपऱ्यातल्या त्या खुर्चीवर जाऊन बसला आणि पश्चातापाच्या नजरेने औडाकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे भाव होते, त्याच्या नजरेत पश्चातापाचे भाव होते. आपण जी चूक केली, कोणती चूक? फिलियस फॉगला डिटेक्टिव्ह फिक्सच्या योजनेबद्दल माहिती दिली नाही. ही जी चूक केली, या गोष्टीचा पश्चाताप त्याच्या नजरेत दिसत होता. आणि जसं दार उघडलं औडाने, सरळ तो औडाच्या खोलीत गेला. तिच्याशी एक शब्दही न बोलता चुपचाप एका कोपऱ्यातल्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याच्या नजरेत पश्चातापाचे भाव दिसत होते आणि तो औडाकडे पाहू लागला. औडा वॉज स्टील पेन्सिव्ह. औडाही एक शब्द बोलत नव्हती. तीनही लोक, कोण कोण? फिलियस फॉग, त्यानंतर पासपार्टू, औडा, तिघही गंभीर होते, निराश होते. एकही शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडत नव्हता. कोणाची मनस्थिती बोलण्याची नव्हती. जसा पासपार्टू कोपऱ्यातल्या त्या खुर्चीवर जाऊन बसला, फिलियस फॉगकडे विचारमग्न आणि पश्चातापाच्या भावाने पाहू लागला, तशी
तशी त्याने नोट केलं, त्यांच्याही लक्षात आलं की ती सुद्धा एकाकी होती. ऑडा वॉज स्टील पेन्सिव्ह. पेन्सिव्ह म्हणजे विचारमग्न. ऑडा अजूनही विचारमग्न होती, ती सुद्धा स्थिर बसलेली होती. नेक्स्ट पॅसेज. अबाउट 7:30. 7:30. 7:30. कधीचे? संध्याकाळचे. इन द इव्हनिंग. अबाउट 7:30 in the evening, Mr. Fogg sent to know if Auda would receive him. संध्याकाळी 7:30 वाजता मिस्टर फॉगने पासपार्टूला बोलावले आणि औडाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला सांगितलं की जा औडाला सांग की मला तिच्याशी बोलायचं आहे, मला तिच्याशी भेटायचं आहे. मिस्टर फॉग सेंट टू नो इफ औडा वुड रिसीव हिम. रिसीव म्हणजे भेटणे इथे त्याचा अर्थ. अँड इन ए फ्यू मोमेंट्स ही फाउंड हिमसेल्फ अलोन विथ हर. पासपार्टू गेला, औडाला सांगितलं की औडा मॅडम, तुम्हाला फिलियस फॉग तुमच्याशी भेटू इच्छितात. औडाने संमती दिली आणि थोड्याच वेळात मिस फिलियस फॉग औडाच्या खोलीमध्ये येऊन उभे राहिले. लक्षात. इन ए फ्यू मोमेंट, क्षणातच, काही वेळातच, ही फाउंड हिमसेल्फ अलोन विथ हर. लगेच फिलियस फॉग औडाच्या खोलीमध्ये जाऊन उभे राहिले. नेक्स्ट पॅसेज. फिलियस फॉग टूक ए चेअर and sat down near the fireplace opposite औडा. फायरप्लेस, शेकोटी. युरोपियन कंट्रीज मध्ये, इंग्लंड सारख्या युरोपियन कंट्रीज मध्ये थंडी खूप जास्त असते मुलांना. आपण जसे हिवाळ्यात शेकोट्या पेटवतो की नाही, तसे तिथे हिवाळ्यात किंवा त्या थंडीच्या दिवसामध्ये घरात फायरप्लेस म्हणजे शेकोटी बनलेली असते. तर त्या ठिकाणी औडा जिथे बसलेली होती तिच्याच आमने सामने खुर्ची टाकून त्या शेकोटीच्या जवळ फिलियस फॉग सुद्धा बसले. ही सॅट फिलियस फॉग टूक ए चेअर अँड सॅट डाऊन नियर द फायरप्लेस अपोजिट औडा. औडाच्या आमने सामने शेकोटीच्या जवळ खुर्चीवर फिलियस फॉग बसले. नो इमोशन वॉज विजिबल ऑन हिज फेस. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नव्हते. दुःख, नाराजी, पश्चाताप वगैरे वगैरे असे कुठले निर्विकार भावाने. फिलियस फॉगच्या चेहऱ्यावरचे भाव निर्विकार होते. नो इमोशन वॉज विजिबल ऑन हिज फेस. फॉग रिटर्न्ड वॉज एक्झॅक्टली फॉग रिटर्न्ड वॉज एक्झॅक्टली the fog who had gone away. हा परत आलेला फॉग जाण्यापूर्वी जसा होता पुन्हा तसाच झाला. जगाची फेरी, जगाचा फेरफटका मारण्यापूर्वी जसा स्वभाव फिलियस फॉगचा होता, जगाची फेरी पूर्ण करून आल्यावर सुद्धा त्याच्या स्वभावात कोणताच फरक पडला नव्हता. तो आजही शांत, निर्विकार स्वभावाचा होता. फॉग रिटर्न्ड was exactly the fog who had gone away. जसा फॉग जगभ्रमण करण्यासाठी इथून गेला होता, जगभ्रमण करून जसा तो परतला त्याच्या स्वभावात कोणताच बदल झाला नव्हता. There was the same calm and same impassibility. निर्विकार भाव, काम, शांत भाव. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव शांत आणि निर्विकार होते. जसा तो जगभ्रमण करण्याच्या आधी गेला, जसा तो जगभ्रमण करण्यासाठी गेला आणि जगभ्रमण करून आला, त्याच्या स्वभावात कोणताच फरक पडला नाही. तो पूर्वीही शांत आणि निर्विकार होता, जगभ्रमण करून आल्यावर सुद्धा तसाच होता. कोणताच भाव त्याच्या स्वभावात बदल झाला नाही. ही सॅट, नेक्स्ट पॅसेज. ही सॅट सेव्हरल मिनिट्स विदाउट स्पीकिंग. एक शब्दही न बोलता खोलीच्या एका कोपऱ्यात औडाच्या आमने सामने शेकोटीच्या जवळ फिलियस फॉग शांत बसलेला होता. ही सॅट सेव्हरल मिनिट्स विदाउट स्पीकिंग.
then bending his eyes on ऑडा. काही वेळ शांत बसल्यानंतर आपली नजर ऑडाकडे टाकत तो म्हणाला, मॅडम, विल यू पार्डन मी फॉर ब्रिंगिंग यू टू इंग्लंड. है की नाही? थोडा वेळ शांत बसला, एक शब्दही बोलला नाही. थोड्या वेळानंतर मात्र ऑडासच्या नजरेशी नजर मिळवून फिलियस फॉग म्हणाला, मॅडम, विल यू पार्डन मी. पार्डन म्हणजे क्षमा करणे. विल यू पार्डन मी फॉर ब्रिंगिंग यू टू इंग्लंड. मॅडम, मी तुम्हाला इंग्लंडला आणलं याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल काय? कोण म्हणाला? फिलियस फॉग. कोणाला? ऑडाला. ऑडा काय म्हणाली पहा, आय मिस्टर फॉग, मी तुम्हाला क्षमा करू काय मिस्टर फॉग? काय बोलताय तुम्ही? आय मिस्टर फॉग, replied Oda, checking the pulsation, checking the pulsation of her heart. Pulsation, हृदयाची धडधड. जसं फिलियस फॉग ऑडाला म्हणाले की, ऑडा मॅडम, तुम्हाला मी इंग्लंडला आणलं याबद्दल तुम्ही मला क्षमा करा काय? माझ्यासोबत संकटात मी तुम्हालाही ओढत आणलं. मी तर संकटात पडलोच आहो, मी तुम्हालाही संकटात ओढलं. याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल काय? आपल्याला क्षमा मागतायत फिलियस फॉग. यावर ऑडाचा विश्वासच बसला नाही. म्हणून ती काय म्हणाली, आय मिस्टर फॉग, तुम्ही मला क्षमा मागताय काय मिस्टर फॉग? चेकिंग द पल्सेशन ऑफ हर हार्ट. ऑडाचं हृदय धडधडू लागलं जोरजोरात. बापरे, तुम्ही एवढे महान माणसं, एवढे मोठे माणसं माझी क्षमा मागताय? आय मिस्टर फॉग, रिप्लाइड ऑडा, चेकिंग द पल्सेशन ऑफ हर हार्ट. हृदयाची धडधड वाढली होती तिच्या. हृदयावर हात ठेवून ती म्हणाली, काय बोलताय फिलियस फॉग, तुम्ही माझी क्षमा मागताय? फिलियस फॉग म्हणाले, प्लीज लेट मी फिनिश. रिटर्न मिस्टर फॉग. रिटर्न, उत्तर दिले, उत्तर देणे. रिटर्नचा दुसरा अर्थ आहे हा उत्तर देणे. पहिला अर्थ परत येणे, हा दुसरा अर्थ उत्तर देणे. मिस्टर फॉगने पुन्हा उत्तर दिले. काय म्हणाले? प्लीज लेट मी फिनिश. मॅडम, मला बोलू द्या पहिल्यांदा, माझं बोलणं पूर्ण होऊ द्या, तुम्ही मध्ये बोलू नका. पहिलं वाक्य काय बोलला फिलियस फॉग? मॅडम, मी तुम्हाला इंग्लंडला आणलं याबद्दल मला क्षमा कराल काय? त्यावर ऑडा म्हणाली, हे काय बोलताय मिस्टर फॉग, तुम्ही माझी क्षमा मागताय? त्यावर मिस्टर फॉग म्हणाले, लेट मी फिनिश प्लीज. मॅडम, प्लीज मला पहिल्यांदा बोलू द्या, माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. रिटर्न मिस्टर फॉग, when I decided to bring you far away, when I decided to bring you far away from the country which was so unsafe for you, I was rich and counted on putting a portion of my fortune at your disposal. When I decided to bring you far away from the country which was so unsafe for you. मॅडम, मी तुम्हाला तुमच्या देशातून इतक्या दूर इंग्लंड मध्ये आणलेले आहे कारण त्या देशामध्ये तुम्ही सुरक्षित नव्हत्या. विच वॉज सो अनसेफ फॉर यू, तो देश तुमच्यासाठी सुरक्षित नव्हता. कोण म्हणाला? फिलियस फॉग. काय म्हणाला? वेन आय डिसाइडेड टू ब्रिंग यू फार अवे, जेव्हा मी तुम्हाला तुमच्या देशातून, जो सुरक्षित देश नव्हता तुमच्यासाठी, तिथून इतक्या दूर इंग्लंड मध्ये आणण्याचे ठरवले, तेव्हा काय घडले? आय वॉज रिच. त्यावेळी मी फार श्रीमंत होतो, माझ्याकडे भरपूर पैसा होता. जेव्हा मी तुम्हाला तुमच्या असुरक्षित देशातून खूप दूरवर या इंग्लंड मध्ये घेऊन आलो, त्यावेळी मी फार श्रीमंत होतो. आय वॉज रिच अँड काउंटेड ऑन पुटिंग ए पोर्शन ऑफ माय फॉर्च्यून ऍट युअर डिस्पोजल. त्यावेळी मी इतका सधन होतो की माझ्या संपत्तीचा एक भाग
मी तुम्हाला तुमच्या स्वाधीन करू शकलो असतो. मी तुम्हाला परावलंबी ठेवलं नसतं. माझ्या संपत्तीतला एक हिस्सा मी तुमच्या नावे करून दिला असता आणि तुम्हाला या इंग्लंड या देशामध्ये सुरक्षित ठेवलं असतं. परंतु दुर्दैव असं काय म्हणते पहा पुढे मिस्टर फॉग, देन युअर एक्झिस्टन्स वुड हॅव बीन फ्री अँड हॅपी. युअर एक्झिस्टन्स, आयुष्य, मी माझ्या संपत्तीतली एक हिस्सा तुमच्या नावे करून दिला असता. त्यामुळे तुमचं भविष्य कसं राहिलं असतं, तुमचं जीवनमान, तुमचं आयुष्य. देन युअर एक्झिस्टन्स वुड हॅव बीन फ्री अँड हॅपी. तुमचं उर्वरित आयुष्य, तुमचं उर्वरित जीवन मुक्त आणि आनंदित राहिलं असतं. बट नाऊ आय एम रुईन. परंतु दुर्दैव माझं की आज मी उद्ध्वस्त झालो आहो, बर्बाद झालो आहो. माझ्याकडे जेवढा काही पैसा होता शिल्लकचा, तो पैसा या जगभ्रमणाच्या प्रवासामध्ये खर्च झाला आणि जी बक्षिसाची रक्कम मिळणार होती 20,000 पाऊंड, तेही मी गमावले. त्यामुळे मी आता निर्धन झालो आहो. मी तुम्हाला माझ्या संपत्तीतील कोणताही हिस्सा देऊ शकत नाही. तुम्हाला मी माझ्यासोबत संकटात ओढत आणलेला आहे. याबद्दल तुम्ही मला माफ कराल का मिसेस ऑडा. असं म्हणून फिलियस फॉगने ऑडाची क्षमा मागितली. ऑडा काय म्हणाले त्यावर पहा. आय नो इट मिस्टर फॉग, रिप्लाइड ऑडा. ऑडा म्हणाली मला माहिती आहे मिस्टर फॉग, हे तुमच्यासोबत जे दुर्दैवी घटना घडली, कशा प्रकारे तुमचा पैसा खर्च झाला, कशा प्रकारे डिटेक्टिव्ह फिक्सने तुम्हाला अटक केली, कशा प्रकारे तुम्ही शर्यत हरले, कशा प्रकारे तुमच्या जवळचा पैसा तुम्ही खर्च केला आणि कशा प्रकारे बक्षिसाची रक्कमही तुमच्या हातून तुम्ही गमावली. एक निर्दोष असूनही तुम्हाला अपराधी ठरवल्या गेलं, हे सगळं मला माहिती आहे मिस्टर फॉग. कोण म्हणाली? ऑडा. आय नो इट मिस्टर फॉग, रिप्लाइड ऑडा, अँड आय आस्क यू इन माय रिटर्न. पण आता मी उलट तुम्हाला विचारते. काय म्हणाली ऑडा? अँड आय आस्क यू इन माय रिटर्न, इन माय टर्न. आता मी उलट तुम्हाला विचारते, विल यू फॉरगिव्ह मी फॉर हॅव्हिंग फॉलोड यू. मी तुमचा पाठलाग केला, तुमच्या पाठीमागे लागून आली, याबद्दल तुम्ही मला माफ कराल का? पहा परिस्थिती कशी आहे. फिलियस फॉग काय म्हणतोय? मॅडम, मी तुम्हाला तुमच्या असुरक्षित देशातून सुरक्षित देश इंग्लंडला घेऊन आलो, याबद्दल तुम्ही मला माफ कराल काय? घेऊन आलो. ती काय म्हणते फिलियस फॉगला? मी तुमच्या पाठीमागे लागून आली, याबद्दल तुम्ही मला माफ कराल काय? म्हणजे त्याच्या मनात जे गैरसमज आहे, त्याच्या मनात जो गैरसमज आहे कोणता, की आपण ऑडाला आपल्या सोबत संकटात टाकून दिलेला आहे. तो फिलियस फॉग स्वतःला दोषी मानतो आहे यासाठी. म्हणून त्याच्या मनात हा दोष किंवा अपराधीपणाची भावना नाहीशी करण्यासाठी ऑडा काय म्हणते? काय म्हणते ती? विल यू फॉरगिव्ह मी. क्षमा करणे. विल यू फॉरगिव्ह मी. विल यू फॉरगिव्ह मी फॉर हॅव्हिंग फॉलोड यू. तुमच्या पाठीमागे लागून मी आली, याबद्दल तुम्ही मला माफ कराल का? अँड हू नोज, आणि कोणाच ठाऊक पुढे काय होते ते. फॉर हॅव्हिंग परहॅप्स डिलेड यू अँड दस कॉन्ट्रीब्युटेड टू युअर रुईन. तुम्ही उशिरा या रिफॉर्म क्लब मध्ये पोचले, तुम्हाला तुरुंगात टाकण्यात आलं, तुम्ही शर्यत हरले. या उशीर होण्याला, कदाचित उशीर होण्यामध्ये माझाही थोडासा हिस्सा असेल, हे कोणास ठाऊक. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका मिस्टर फॉग, यामध्ये मीही काही अंशी कारणीभूत आहे. लक्षात? हू नोज फॉर हॅव्हिंग परहॅप्स डिलेड यू. तुम्हाला उशीर होण्याला कदाचित मीही दोषी आहे. अँड दस कंट्रीब्युटेड टू युअर रुईन. तुमची ही जी बर्बादी झाली, तुमचा हा जो नाश झाला,
तुमचा हा जो विध्वंस झाला यामध्ये माझाही थोडा बहुत हिस्सा आहे, मीही दोषी आहे. याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल का मिस्टर फॉग? कोण विचारते? आवडा. नेक्स्ट पॅसेज. फिलियस फॉग म्हणाले, मॅडम यू कुड नॉट रिमेन इन इंडिया. मॅडम तुम्ही भारतामध्ये राहू शकल्या नसत्या. यू कुड नॉट रिमेन इन इंडिया अँड युअर सेफ्टी कुड ओनली बी assured by bringing you to such a distance that your persecutors could not take you. Persecutors, त्रास देणारे, छळ करणारे लोक. मॅडम भारत किंवा इंडिया हा तुमच्यासाठी सुरक्षित देश नव्हता. मॅडम यू कुड नॉट रिमेन इन इंडिया अँड युअर सेफ्टी कुड ओनली बी assured by bringing you to such a distance. तुम्ही भारतामध्ये सुरक्षित राहू शकल्या नसत्या. त्या ठिकाणी तुमचे छळ करणारे, तुमचे प्रतिस्पर्धी, तुम्हाला त्रास देणारे लोक तुम्हाला त्यांनी जगू दिलं नसतं. म्हणून तुम्हाला मी या दूरवरच्या सुरक्षित देशात घेऊन आलो. कोण म्हणाला? मिस्टर फॉग. पुन्हा वाक्य वाचतोय मी. मॅडम यू कुड नॉट रिमेन इन इंडिया. तुम्ही भारतात सुरक्षित राहू शकल्या नसत्या मॅडम. अँड युअर सेफ्टी कुड ओनली बी assured बाय ब्रिंगिंग यू टू सच ए डिस्टन्स दॅट युअर persecutors कुड नॉट टेक यू. तुमचे प्रतिस्पर्धी, तुमचे छळ करणारे लोक, तुम्हाला त्रास देणारे लोक आता इतक्या दूर येऊन तुम्हाला तिथे नेऊ शकणार नाही. तुम्ही इथे सुरक्षित आहात म्हणून तुम्हाला मी इथे दूरवर घेऊन आलो इंग्लंडमध्ये, भारतातून. कोण म्हणाला? फिलियस फॉग. त्यावर ऑडा काय म्हणाली पहा. सो मिस्टर फॉग म्हणजे मिस्टर फॉग तुम्हाला काय म्हणायचंय? रिझ्युम्ड औडा. औडा पुढे बोलू लागली. पुढे म्हणाली ती, सो मिस्टर फॉग नॉट कंटेंट विथ रेस्क्यूइंग मी फ्रॉम ए टेरिबल डेथ you thought yourself bound to secure my comfort in a foreign land. हो, तुम्ही मला त्या दुर्दैवी मृत्यूतून माझी सुटका करून घेतली आणि मला या ठिकाणी सुरक्षित अशा परकीय भूमीत तुम्ही आणले. याबद्दल तुम्हाला समाधान आहे ना मिस्टर फॉग? मला भारतातून तुम्ही या सुरक्षित विदेशी भूमीत म्हणजे इंग्लंडला आले, मला त्या दुर्दैवी मृत्यूतून वाचवलं. रेस्क्यू, वाचवणे, बचाव करणे, माझा बचाव केला, मला वाचवलं. माझ्या अंतिम क्षणातून, माझ्या अंतिम मृत्यूच्या समयी तुम्ही मला त्यातून सुटका करून या दूरच्या देशात मला आणलं. याबद्दल तुम्हाला संतुष्टी आहे ना मिस्टर फॉग? त्यावर मिस्टर फॉग काय म्हणाले पहा. येस मॅडम, बट सर्कमस्टान्सेस हॅव बीन अगेन्स्ट मी. हो, मी आता समाधानी आहे. तुमच्यासारख्या सुंदर स्त्रीला मी असुरक्षित देशातून या दूरवरच्या सुरक्षित देशात म्हणजे इंग्लंडमध्ये आणले. तुमच्या पर्सिक्युटर्स पासून तुम्हाला वाचवले, मृत्यूच्या दाढेतून तुम्हाला वाचवले आणि इथे आणले. याबद्दल मला पूर्णतः समाधान आहे मॅडम. येस मॅडम, बट सर्कमस्टान्सेस हॅव बीन अगेन्स्ट मी. परंतु आता परिस्थिती माझ्या उलट झालेली आहे मॅडम. ज्यावेळेस मी तुम्हाला इथे आणले त्यावेळेस मी धनवान होतो, श्रीमंत होतो, माझ्याकडे भरपूर पैसा होता. त्या पैशाचा एक हिस्सा मी तुम्हाला देऊन तुम्हाला नेहमी करता दुःख मुक्त आणि सुरक्षित करू शकलो असतो. परंतु आता परिस्थिती अगदी विरुद्ध झालेली आहे मॅडम. Circumstances have been against me. Still I beg to place the little I have left at my service. परंतु तरीही माझ्याकडे जे काही थोडं बहुत शिल्लक आहे त्यातील थोडा हिस्सा सेवेच्या रूपात मी तुम्हाला देऊ इच्छितो. तुम्हाला सुरक्षित, तुम्हाला शांत, चिंतामुक्त जीवन जगण्याची संधी मी तुम्हाला इथे उपलब्ध करून देऊ इच्छितो मॅडम. तुम्ही चिंता करू नका. जरी माझ्याकडे पैसा नसला तरी जो काही थोडी बहुत संपत्ती किंवा
थोडा बहुत पैसा शिल्लक आहे, त्यातून मी तुम्हाला सुखाचे क्षण सेवेच्या रूपात देऊ इच्छितो. हे ऐकून हौडा काय म्हणाली पहा, बट व्हॉट विल बिकम ऑफ यू मिस्टर फॉग. पण तुमचं काय होईल मग मिस्टर फॉग. तुमच्याजवळ काही थोडी बहुत पुंजी, थोडी बहुत पैसे आहेत ते तुम्ही मला देऊ इच्छिता, माझ्यावर खर्च करू इच्छिता, आणि मग तुम्ही कसं जगाल मिस्टर फॉग. व्हॉट विल बिकम ऑफ यू मिस्टर फॉग. तुम्ही कसं जगाल मग मिस्टर फॉग. मिस्टर फॉग म्हणाले, ऍज फॉर मी मॅडम रिप्लाइड द जेंटलमन कोल्डली. जसा आहो तसा जगेल मॅडम. जेंटलमन रिप्लाइड कोल्डली. कोल्डली शांतपणे. आता शब्द आलाय जेंटलमन. फिलियस फॉक्स आणि शब्द कोणता वापरला गेला, जेंटलमन. तो सद्गृहस्थ, तो सभ्य माणूस शांत चित्ताने म्हणाला, जसं जगता येईल तसं जगेल मॅडम. ऍज फॉर मी मॅडम आय हॅव नीड ऑफ नथिंग. आता मला कशाची गरज नाही. ज्याची गरज होती ते तर मी हरलो, ती शर्यत तर मी हरलो. आता मला कशाची अपेक्षा नाही. माझी अपेक्षा भंग, माझा अपेक्षा भंग झालेला आहे. त्यामुळे मी आता निराश झालो आहे. कुठल्याही प्रकारची इच्छा किंवा अपेक्षा माझ्या मनात उरलेली नाही. आय हॅव नीड ऑफ नथिंग. आता मला कशाची गरज नाही आहे. हे ऐकून औडा म्हणाले, बट हाऊ डू यू लुक अपॉन द फेट सर विच अवेट्स यू. आणि त्या भवितव्याचा विचार मग तुम्ही का करत नाही, जे तुमची वाट पाहत आहे मॅडम मिस्टर फॉग. हाऊ डू यू लुक अपॉन द फेट. त्या भवितव्याचा विचार तुम्ही कसा करत नाही, कसा करताय. हाऊ डू यू लुक अपॉन. लुक अपॉन म्हणजे विचार करणे. फेट म्हणजे भवितव्य किंवा भविष्य. आपल्या भवितव्याचा विचार तुम्ही कसा करताय सर विच अवेट्स यू. तुमचं भविष्य तुमची वाट पाहत आहे. आता निराश होऊ नका. अजून तुमच्या जीवनात काही सुखाचे क्षण येतील, ते तुमची वाट पाहत आहे. ऍज आय एम इन द हॅबिट ऑफ डुईंग. आजपर्यंत जसा मी जगत आलो तसाच यापुढे जगेन. मला आता कशाची गरज नाही, असं फिलियस फॉग म्हणाला होता. मला आता कशाची अपेक्षा नाही. जसा आतापर्यंत जगलो तसा यापुढेही जगेन. ऍज आय एम इन द हॅबिट ऑफ डुईंग. जसा आतापर्यंत जगत आलो तसाच पुढेही जगेन. यावर औडा म्हणाली, ऍटलिस्ट सेड औडा, कमीत कमी ऍटलिस्ट want should not overtake a man like you. want म्हणजे गरज. गरज ही तुमच्या सारख्या सभ्य माणसावर मात करू शकत नाही. तुम्ही म्हणता मला आता कशाची गरज नाही, असं होऊच शकत नाही. प्रत्येक माणसाला जगताना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज असते मिस्टर फॉग. म्हणून तुम्ही जे म्हणताय की मला कशाची गरज नाही, असा विचार सोडून द्या. कमीत कमी तुमच्यासारख्या माणसाने तरी गरज नाही असा विचार करू नये. ऍटलिस्ट वॉन्ट शुड नॉट ओव्हरटेक ए मॅन लाईक यू. युअर फ्रेंड्स. आणि तुमच्या मित्रांचं काय, कोणते तुमचे मित्र. अँड युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्रांबद्दल काय, असा प्रश्न विचारल्यावर मिस्टर फॉग म्हणाले, आय हॅव नो फ्रेंड्स मॅडम. मॅडम मला कोणी मित्र नाहीत. औडाने विचारले, युअर रिलेटिव्ह, तुमचे नातेवाईक मग. आय पिटी यू देन मिस्टर फॉग. सॉरी, युअर रिलेटिव्ह. मिस्टर फॉग म्हणाले, आय हॅव नो लॉंगर एनी रिलेटिव्ह. मला कोणीही नातेवाईक नाही. मला कोणी मित्र नाही, मला कोणी नातेवाईक नाही. हे ऐकल्यावर औडा म्हणाली, आय पिटी यू देन मिस्टर फॉग. मिस्टर फॉग, मला तुमच्या अवस्थेची फार वाईट वाटते. तुम्हाला मित्र नाही, तुम्हाला नातेवाईक नाही, या जगात तुम्ही एकटे आहात. हे ऐकून मला फार वाईट वाटते. आय पिटी यू देन. पिटी यू म्हणजे तुमच्या अवस्थेचं मला वाईट वाटते. आय पिटी यू देन मिस्टर फॉग. फॉर सॉलिट्यूड इज ए सॅड थिंग
with no heart to which to confide your grief. कन्फाइड म्हणजे सांगणे. फॉर सॉलिट्यूड इज ए सॅड थिंग. एकाकीपणाचे फार मोठे दुःख असते. माणूस एकटा जगू शकत नाही. जो माणूस एकाकी जगत असेल तो फारच दुःखी आहे. तुम्ही म्हणता की मला मित्र नाहीत, नातेवाईक नाहीत, म्हणजे या जगात मी एकटा आहो. हे ऐकून मला फार वाईट वाटते मिस्टर फॉग. तुमच्यासारखा माणूस एकाकी जगतो आहे यासारखं दुःख कोणतंच नाही. आपल्या मनातील दुःख सांगायला कोणीतरी पाहिजे, मित्र, नातेवाईक, कोणीतरी आप्तस्वकीय. पण तुम्ही म्हणता की या जगात तुमचा कोणीच नाही. हे ऐकून मला फार वाईट वाटते. दे से दो दॅट. लोक असे म्हणतात. दे से, लोक असं म्हणतात किंवा असे म्हटले जाते. दे से दो दॅट misery itself shared by two sympathetic souls may be borne with patience. लोक असं म्हणतात की दुःख जर सहानुभूतीपूर्ण व्यक्तींमध्ये वाटलं तर त्याची तीव्रता कमी होते, ते सहनशील होऊ शकते. आहे की नाही? असं म्हणतात की मनातील दुःख जर वाटलं तर त्याची तीव्रता कमी होते, दुःख वाटल्याने कमी होते, असं लोकांचं मत आहे. काय म्हणते ती? कोण? ऑडा सेज दे से दो दॅट मिझरी म्हणजे दुःख. मिझरी इट सेल्फ शेअर्ड बाय टू सिंपथेटिक सोल्स. शेअर म्हणजे वाटणे करणे. टू म्हणजे दोन, सिंपथेटिक सोल सहानुभूतीपूर्ण व्यक्ती. सोल म्हणजे व्यक्ती किंवा मनुष्य. दोन सहानुभूतीपूर्ण, दोन असे व्यक्ती ज्यांच्यात एकमेकांबद्दल सहानुभूती आहे, त्यांच्यामध्ये जर दुःखाची वाटणी केली तर काय होते? मे बी बॉर्न विथ पेशन्स. ते धैर्याने सहन करता येऊ शकते. दुःख जर वाटलं तर त्याची तीव्रता कमी होते. आणि म्हणून तुम्हाला या जगात नातेवाईक, मित्र नाहीत, ही फार दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणून तुमचं दुःख तुम्ही कसे वाटाल हाही एक प्रश्न आहे. हे सगळं ऐकून फिलियस फॉग म्हणाले, दे से सो मॅडम. हो मॅडम, लोक म्हणतात ते खरं आहे. दुःख वाटल्याने कमी होते, ही गोष्ट खरी आहे. पण मी माझं दुःख कोणाला सांगू? मला तर मित्रही नाही, नातेवाईक नाही, मी एकटा आहो या जगात. त्यामुळे माझं दुःख मला सहन करावं लागणार. अशा प्रकारे फिलियस फॉग आणि ऑडा यांच्यामध्ये त्या संध्याकाळी खूप मोठी चर्चा झाली. आणि या चर्चेच्या दरम्यान पासपार्टू जो नोकर होता फिलियस फॉगचा, तो खोलीच्या बाहेर वाट पाहत होता मिस्टर फॉगची. आजचा वेळ आपला या ठिकाणी संपलाय मित्रांनो. 1 तास झाला. त्यामुळे उर्वरित भाग जो आहे या पाठाचा, पेज नंबर 196 वर, तो उद्या पूर्ण करू. आणि उद्या आपण या पाठाच्या 3ऱ्या भागाला सुरुवात करू, चॅप्टर नंबर 36. अंटिल देन, गुड बाय अँड गुड लक.